सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत. इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते. शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% कमी दरात, उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी. दुचाकी 20,000 पासून पुढं तर चारचाकी 50,000 पासून पुढं. आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा. विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य. पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी. प्रोप्रायटर राजूभाई आजगर. संपर्क 8055810910 आणि 9860785780. सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूयात ठळक घडामोडी. इचलकरंजी शहरातल्या इंडस्ट्रियल इस्टेट परिसरात खंजिरे पेट्रोल पंपाच्या समोरच्या मुख्य रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून याकडे महापालिका प्रशासन आणि संबंधित मक्तेदारांनी पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येतोय. या रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाल्यानं आज सकाळपासून तब्बल 8 ते 10 दुचाकी स्वार खड्ड्यात आदळून अपघातग्रस्त झाले आहेत. या अपघातांमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होतोय. इंडस्ट्रियल इस्टेट हा शहरातील महत्त्वाचा औद्योगिक आणि वाहतूक दळणवळणाचा परिसर आहे. दररोज या मार्गावरून कामगार, उद्योजक, व्यापारी तसंच अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. मात्र रस्त्यावर पडलेल्या खोल खड्ड्यांमुळे वाहन चालकांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. विशेषतः दुचाकीस्वारांसाठी हा रस्ता अत्यंत धोकादायक ठरत असून सकाळपासून अनेक जण जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही महापालिका प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप होतोय. एखादी गंभीर दुर्घटना किंवा जीवितहानी झाल्यानंतरच प्रशासन जागा होणार का, असा सवाल संतप्त नागरिकांकडून उपस्थित केला जातोय. दरम्यान रात्रीच्या सुमाराला पुन्हा अपघात घडल्यानंतर महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत खड्डे पडलेल्या परिसरात पाणी फवारणी करून तात्पुरती बॅरिकेड्स लावली. यामुळे पुढील अपघात टळायला काही प्रमाणात मदत झाली. सुदैवानं या सर्व घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी जखमींची संख्या वाढत आहे. या रस्त्याची तातडीनं दुरुस्ती करून कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात याव्यात, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा नागरिक आणि वाहन चालकांकडून देण्यात येत आहे.